योग्य त्यावेळी योग्य तो डिसिजन घेणं खूप गरजेचं असते मित्रांनो. नसेल तर येईल माशी कुठं जाते हे भरपूर शेतकऱ्यांचं असतंय बघा, कुठं जाते काय जाते असं मित्रांनो हलगर्जीपणा करत नाही आपण. चार आता बघा इथं बघू शकता थंडीचं वातावरण आहे आणि या थंडीच्या वातावरणामध्ये मला मधमाशी बागेमध्ये कुठेही दिसत नाही. तेव्हा मी जे काय मधमाशी. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर डाळिंबीची जी काही फुलधारणा असते त्याच्यामध्ये मधमाशांचं असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. जोपर्यंत पोलिनेशन होत नाही तोपर्यंत डाळिंबीच्या बागेमध्ये तुम्हाला सेटिंग दिसणार नाही. जेव्हा मादी कळी उमलते झाडावरती 20% या हिशोबात जर मादी कळी उमलली तेव्हापासून ते सेटिंग होईपर्यंत जे मधमाशांना चालणारे औषधं असतात अशा औषधांचा आपण स्प्रे डाळिंबीवरती घ्यायचा आहे. जास्त हार्ड बुरशीनाशके किंवा हार्ड म्हणजे जास्त उग्र वासाची कीटकनाशके मारणे थांबवावे, जेणेकरून आपल्या बागेमधील मधमाशी जी काही येते ती मित्रांनो कुठेही जाणार नाही. तर या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकताय की समप्रमाणात मादी कळी तसेच नर पण आपल्याला दिसून येते. परंतु मित्रांनो घाबरून जायचं काम नाही. प्रत्येक नर कळी मागं 4 माद्या असते त्याच मित्रांनो. परंतु चांगल्या शेतकऱ्याचं लक्षण हे जास्त माद्या कळ्या झाडाला निघाव्यात हेच असतं मित्रांनो. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणं हे देखील चांगल्या शेतकऱ्याचं लक्षण असतं मित्रांनो. तर माझ्या या डाळिंबीच्या प्लॉटला आज जवळपास 48 ते 49 दिवस झालेले आहेत आणि थंडीचं वातावरण आहे आणि या थंडीच्या वातावरणामध्ये मला मधमाशी बागेमध्ये कुठेही दिसत नाही. तेव्हा मी जे काय मधमाशीच्या पेट्या असतात बागेमध्ये अशा पेट्या 2 एकरासाठी 3 पेट्या घेतलेल्या आहेत, जेणेकरून माझं जे काय हे जे मादी कळी उमलली आहे त्याचं सेटिंग होण्यासाठी मित्रांनो. तर योग्य त्यावेळी योग्य तो डिसिजन घेणं खूप गरजेचं असते मित्रांनो. नसेल तर येईल माशी कुठं जाते हे भरपूर शेतकऱ्यांचं असतंय बघा, कुठं जाते काय जाते असं मित्रांनो हलगर्जीपणा करत नाही आपण. आता बघा इथं बघू शकता मधमाशी हे बघा हॅपी आता गेली. चांगल्या शेतकऱ्याचं लक्षण जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुरूप आपण योग्य तो निर्णय घेणं हे त्या चांगल्या शेतकऱ्याचं लक्षण आहे मित्रांनो. आणि डाळिंबीच्या बागेमध्ये जरी थंडी असली तरी आपण हार मानायची नाही. 4-5 हजार रुपये जाय गाणाले पण मधमाशीच्या पेट्या आणूनच ठेवायच्यात मित्रांनो, तरच कुठेतरी चांगले दिवस डाळिंबी बागायतदारांना बघायला भेटतील. तुम्ही बघू शकता एवढी प्रचंड कळी आहे की बोलूच नका. परंतु ही मी मधमाशीची वाट, नैसर्गिक माशी येईल तेव्हा येईल, परंतु जी काय आपल्या हातात आहे काय जातील 4 पैसे, परंतु अशा पेट्या आणून मित्रांनो आपलं सेटिंग करून घ्यायचं आहे मित्रांनो. कारण थंडीच्या काळामध्ये धुकस देखील सकाळी असते. स्प्रेला आपण 3-3, 4-4 हजार रुपये घालवतो तर जाय ना मधमाशाला. हो तुम्ही बघू शकता हे मधमाशा आलेल्या आहेत आणि खूप चांगली गोष्ट मित्रांनो हे बघू शकता. तर माझ्या या चॅनलवरती मित्रांनो डाळिंब रिलेटेड सगळी माहिती दिली जाईल, तरी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.